Um, Sit straight, focus on your breathing. डोळे बंद ठेवा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. डोळे उघडा. ओके, तर काल परवा आपण जे दुष्ट असतात, ते नेहमी स्वतःचा विचार करतात, स्वतःला खूप मला सगळं येतं असे समजतात, त्या लोकांचं वर्णन ऐकलं. त्यांच्या त्या द्वेषेच्या दाढा असतात, त्याचं ज्ञान चावून खातात आणि नंतर त्यांची जीभ एवढी मोठी असते, ते कानापर्यंत जाते आणि ती आशेची लाळ गळत असते. काय डिस्क्रिप्शन आहे. पण काल त्याच्यानंतर साधूंचं म्हणजे चांगल्या व्यक्तींचं डिस्कशन केलं होतं. म्हणजे जे नाम घेतात सतत, त्यांच्यासाठी मी वैकुंठ पण सोडतो आणि ते जेव्हा वैकुंठात येतात तेव्हा खूप सुख मिळतं वगैरे, असं खूप वेगवेगळ्या प्रकारे डिस्क्राईब केलं. त्याच्यानंतर मग यम नियम जे योगाने जे मन शांत करून चित्त शुद्धी होते त्यांची आणि चित्तवृत्ती निरोध होतो, म्हणजे ते एक होतात, ती पण एका प्रकारची भक्ती, असं वेगवेगळ्या प्रकारे काल सांगितलं होतं. त्या पुढे बघूया. ओके, अध्याय 9 चालू आहे. हा, मी सूर्याचे निवेशे तपेते हे शोषे पाठी इंद्र होनी वर्षे तै पुढती भरे अग्नी काष्टे खाये ते काष्ठाची अग्नी होये तैसे मरते मारिती पाहे स्वरूप माझे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सूर्य जो आहे तो मी आहे आणि जो तप जी अग्नी त्या सूर्यामुळे होते ते पण मीच आहे. म्हणजे सूर्याने सगळं पृथ्वी एकदम कोरडी कोरडी होते ना, म्हणजे उन्हामुळे. त्याच्यानंतर पाठी इंद्र होऊनी वर्षे ते पुढती भरे, आणि मग त्याच्यानंतर जो पाऊस येतो तो पण मीच आहे. त्याच्यामुळे जे सगळं ओलं झाले सुख झालेलं असं ते ओलं होतं, पाणी भरतो मीच. अग्नी काष्टे खाये ते काष्टची अग्नी होये. म्हणजे अग्नी आहे ती लाकडांना खाते आणि नंतर ती लाकडच अग्नी होतात. तैसे मरते मारिती पाहे स्वरूप माझे. त्यामुळे जे जे नश्वर आहे, जे मरतात ते
आणि ज्याच्यामुळे किंवा आणि जे मारतात ते दोन्ही मीच आहे. मरते मारती मीच स्वरूप माझे. या लागी मृत्यूच्या भागी जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे अविनाशी मी. त्यामुळे जे मर्त आहे म्हणजे जे नश्वर आहे, जे इम्परमनंट आहे ते मीच आहे आणि अविनाशी पण मीच आहे. परमनंट पण मीच आहे. इम्परमनंट अँड परमनंट बोथ थिंग्स आर मी. आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घेपा आगवे सतही जाणावे माची पैगा. सतही जाणावे माची पैगा. आता बहु बोलोनी सांगावे. आता अजून काय बोलू? म्हणजे आता त्यांनी सांगितलं की मी ऊन आहे पण उन्हामुळे सुकवतो तो मीच आहे, पाणी पण मीच आहे, अग्नी पण मीच आहे, लाकडं पण मीच आहे. तर अजून मी काय सांगू? आणि नंतर ते काय म्हणाले की जे नश्वर आहे ते मी आहे आणि जे अनिश्वर आहे ते पण मीच आहे. पण मी अजून काय सांगू? हे एक हेळा घेपा आगवे. मी एकाच शब्दात सांगतो तुला. सतही जाणावे मीची पैगा. सत आणि असत. सत म्हणजे सत्य, असत म्हणजे असत. सत म्हणजे संस्कृतमध्ये त्रिकाल न व्यभिचरती. सत्यम आणि असत्यम म्हणजे आपल्याला काय वाटतं? सत्य म्हणजे खरं, असत्यम म्हणजे खोटं. हा एक अर्थ झाला. पण संस्कृतमध्ये आणि ह्या वाङ्मयात सत म्हणजे जे त्रिकाल बाधित नाहीये, जे तिन्ही वेळेत सेम राहतं त्याला सत म्हणतात. आणि असत म्हणजे जे तिन्ही वेळात सेम नाही राहत त्याला असत म्हणतात. म्हणजे आपली बॉडी आहे, ती काही काळांतराने चेंज होते ना, ती सेम नाही राहत, म्हणून त्याला असत म्हणतात. आणि आपलं जो जीव आहे तो निश्चल, अचल, शुद्ध तत्व आहे, ते चेंज नाही होत, म्हणून त्याला सत म्हणतात. तर सत असत मीची आहे असं इन दॅट कॉन्टेक्स्ट. ओके. अनृतम म्हणतात खोट्याला, अनृतम संस्कृतमध्ये. सो सतही जाणावे मीची पैगा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो व्हॉट इज सत्य and what is asatya in this sat asat in this context. Okay. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे. म्हणून अर्जुना मी कुठे नाही असं काय आहे का? परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. माते म्हणजे मला. पण प्राण्यांचं दैव कसं आहे? लुक ॲट देअर फेट, दे डोंट सी मी. तरंग पाणिये विण सुकती रश्मी वाती विण न देखती तैसा मीची ते मी नव्हती विस्मो देखे. ते आत बाहेर मी या कोंदले जगनिखिल माझेची वोतिले की कैसे कर्मतया आले जे मीची नाही म्हणती. तरंग पाणी विण सुखती. आता तरंग म्हणजे हे जे वेव्स आहेत, त्या लाटा आहेत, ते पाण्याशिवाय शक्य आहे का? सांगा ना, पाण्याशिवाय शक्य आहे का? नाही. आणि जे सूर्याचा प्रकाश आहे तो सूर्याशिवाय शक्य नाहीये. तैसा मीच ते मी नव्हती विस्मो देखे. म्हणजे मीच सगळ्यात आहे पण ते मला बघत नाहीत. ते आत बाहेर मी या कोंदले. मीच आहे आत बाहेर. जगनिखिल माझेची वोतिले. मीच ओतलोय ह्या सगळ्या जगात. की कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणती. पण कर्म कसं आलंय ह्या माणसांना, ह्या
जगातल्या जीवांना ते मी नाही आहे असं म्हणतात. परी अमृत कुहा पडिजे, अमृताच्या विहिरीत पडिजे. का आपण आपण या ते कडिय काढिजे, ऐसे आती काय कीजे अप्राप्तसी. पण ते बोलतो, "अरे बापरे! वाचवा मला कोणीतरी, वाचवा मला कोणीतरी. बाहेर काढा ह्याच्यातून, बाहेर काढा ह्याच्यातून." असं 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 झालंय परिस्थिती. ग्रासा एक अन्नासाठी, अंधू धावतो ही किरटी. आदळला चिंतामणी, पाये लोटी आंधळेपणी. एका घासासाठी अन्नासाठी तो आंधळा धावतोय रे अर्जुना, किरीटी अर्जुना धावतोय तो. आणि तो जाता जाता तो एखादा चिंतामणी असतो जो रत्न, त्याला पण तो पायाने तुडवतो, कारण त्याला ते दिसत नाहीये. एका अन्नासाठी तो, घासासाठी तो धावतोय, पण तो चिंतामणी तुडवतो. तैसे ज्ञान जै सोडोनिया जाये, ते ऐशी हे दशा आहे. म्हणून कीजी ते केली नो हे ज्ञाने विण. पण ज्ञान सोडून देतात ते, मग अशी दशा होते. म्हणून कीजी ते केले नो हे ज्ञाने विण. म्हणून जे करायचं असतं ना, ते ज्ञानाविण नाही ज्ञानाशिवाय नाही केलं तर ते असं होतं. आंधळे या गरुडाचे पंख आहाती, ते कवणा उपयोगा जाती. तैसे सत्कर्माचे उपेखे ठाती ज्ञाने विण. एखादा गरुड आहे पण तो आंधळा आहे, तर त्याला एवढी मोठी मोठी पंख असून काय फायदा? तो नाही वापरू शकत. तसंच सत्कर्म, त्याचा काही उपयोग नाही जर ज्ञान नसेल तर. सत्कर्मांचा उपयोग नाही ज्ञानाविना. देखा पागा किरीटी, हे बघ रे अर्जुना, आश्रम धर्माची या राहाटी. आश्रम धर्म, आश्रम धर्म, आश्रम धर्म कुठलं? ब्रह्मचर्य, वर्णाश्रम, राईट. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, राईट. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी. आश्रम धर्माची राहाटी, राहाटी मीन्स सर्कलमध्ये. विधी मार्ग, मार्ग कसवटी, जे आपणची होती. यजन करिता आपणची होती. यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माथा तुके. म्हणजे ते व्यवस्थित आश्रम धर्म पाळतात आणि वेद वगैरे एकदम तोंडपाठ असतात आणि ते करत असतात. यज्ञ यागादी सोळं वगैरे घालून एकदम, ओ मला हे नाही खायचं, असं वगैरे सगळं करतात. क्रियाफळेसी उभी ठाके, पुढा पुढा जया. म्हणजे त्यांची जे 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 यज्ञ कर्म करतात त्याची फळं पण येतात, इतकं ते प्रॉपरली अनुष्ठान करतात. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप. तिही या पुण्याचे नावे पाप, जोडिले देखे. ते इतकं व्यवस्थित करतात, पण ते ऍक्च्युली पुण्य कमवतात, पण ते पुण्य पापासारखंच असतं. ऐका काय म्हणतायत, पुण्य पापासारखं असतं. आता ह्याच्यात काय चुकीचं करतोय माणूस? व्यवस्थित अंघोळ करून, शुद्ध गोष्टी करून, वेदांचा अध्ययन करून, यज्ञ आदी करतात आणि त्याची फळं पण मिळतात. आता हे काय? पण हे पुण्य पापासारखं असं म्हणतात. जे श्रुतीत्रयाते जाणोनी, श्रुतीत्रयाते ऋग यजुर साम, श्रुतीत्रय वेदास. शतवरी यज्ञ करूनी, 100 यज्ञ करूनी. यजलिया माते चुकोनी, स्वर्गू वरिती. मला मागायचं सोडून स्वर्ग मागतात. श्रुतीत्रयाते जाणोनी, शतवरी यज्ञ करूनी. यजलिया माते चुकोनी, स्वर्गवरिती. जैसे कल्पतरू तळवटी, जसं कल्पतरूच्या खाली बसून बैसोनी झोळिया देतसे गाठी. मग निर्दैव निघे किरीटी, दैन्यांची करू.
म्हणजे कल्पतरूच्या खाली बसतात आणि झोळीला गाठ बांधतात, म्हणजे काय नाही मिळत बेसिकली, मेजर काय नाही मिळत. आणि नंतर परत ते भिकाऱ्यासारखे होतात. दैन्यांची कुरू सांगतात ते. तैसे शतक्रंतू यजिले माते, काही जण 100 अजून यज्ञ करतात माझ्यासाठी. की ईप्सिताती स्वर्ग सुखाते, दे आस्क डिझायर फॉर हेवनली अबोर्ड. आता पुण्य हे निरुते पाप नो हे. आता हे पुण्य की पाप? पुण्यच ना. आता काय काय वाईट साठी केलंय का? पण ऐका, पुण्य की पाप नो हे, म्हणून मज विना पाविजे स्वर्गू. जो माझ्याशिवाय स्वर्ग पावतो तो अज्ञानाचा पुण्य मार्गू. तो अज्ञानाचा पुण्य मार्ग असतो. ज्ञानी तया ते उपसर्गू हानी म्हणती. जे ज्ञानी आहे ते म्हणतात हे काय सर्वोत्कृष्ट नाहीये, हानी होते यांनी. का ते ऐका. हे रवी तरी नरकीचे दुःख, नरकाचे दुःख असतंय का नरकाचं. पावोनी स्वर्ग नाम की सुख, नरकापेक्षा स्वर्गाचं सुख खरंच चांगलं असतं. वाचूनी नित्यानंद गा निर्दोष, ते स्वरूप माझे. पण ह्या स्वर्ग सुखापेक्षा नित्य आनंद, जो स्वरूपाचा जो नित्य आनंद आहे ना, तो ह्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असतो. मग येता पै सुभटा या द्विविधा गा अव्हाटा, स्वर्गू नरकू या वाटा चोरांची या. म्हणून या 2 वाटा आहेत ना, स्वर्ग आणि नरक, हे चोरांसाठी आहेत, चोरांच्या वाटा आहेत. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे. स्वर्गाला कोण येतात? पुण्याच्या पापांनी. दिस इज व्हेरी युनिक. पुण्याच्या पापांनी येतात स्वर्गात. पापात्मके पापे नरका जाईजे. पापात्मक पाप केली की नरकात जातात. पुण्यात्मक पाप हे तर कधी ऐकलं नव्हतं मी. बेसिकली सेल्फिश डिझायर दॅट आय वॉन्ट टू बी इन स्वर्ग. मला स्वर्गात जायचंय. म्हणजे मला बेसिकली मला सुख पाहिजे ह्याच्यासाठी. मला सुख पाहिजे ह्याच्यासाठी. पण त्याने स्वर्ग मिळतो, पण तो पुण्यात्मक पाप. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पण जे मला पावतात, मला भेटतात, ते शुद्ध पुण्याने. पापात्मक पुण्यात्मक पापानी स्वर्ग मिळतो, पापात्मक पापानी नरक मिळतो, आणि शुद्ध पुण्यानी मी मिळतो. सगळं कशासाठी माहितीये? हे मी घालवण्यासाठी. आणि मजची माझी असता, जेणे मे दूरी होय पंडुसुता. ते पुण्यायसे म्हणता जीवन तुटकाई. अरे अर्जुना, ते माझ्यासाठी करतात असं म्हणतात, आणि असं करतात पुण्य, पण त्या पुण्यानी ते माझ्यापासून दूर जातात. मग ते हे पुण्य असं बोलताना त्यांची जीभ तुटत नाही का रे? म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्यावर कोणतरी खूप प्रेमाने सगळं देतंय आपल्याला. सगळं देतंय प्रेमाने, भरवतंय, झोपायला देतंय, सगळं. आणि मग ते आपली खूप पूजा करतात. अरे संतोष, तू किती चांगला आहेस, किंवा XYZ, तू किती चांगला आहेस, किती चांगला आहेस. आणि मग म्हणतो चांगला चांगला, मग हे घे 5 लाख रुपये. मग 5 लाख रुपये देऊन ते कुठेतरी लांब जातात आणि आपली आठवण पण नाही काढत, दूर जातात आपल्यापासून. कसं वाटेल? आपण म्हणतो ना की अरे करायचं म्हणून किती साधा थँक्स पण नाही बोलत, बघत पण नाही. आपण नाही आहेत का तसे? देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, देवा मला असं पाहिजे, देवा मला तसं पाहिजे. वी आर जस्ट युझिंग हिम. आपल्याला आपली किळस कशी नाही वाटत हे नाही कळत मला.
मी किती आवरटपणा, किती मीपणा. मला हे पाहिजे, मग असेल. मला शांती पाहिजे, मला सुख पाहिजे. अरे पण काय दुसरं काय काय कामधंदे नाहीत का त्यांना? फक्त आपल्याला देतच राहायचं आणि देतात. म्हणून ते म्हणतात, की हे जे पुण्य ते माझ्यापासून दूर नेतं, ते हे पुण्य असं बोलताना जीभ नाही तुटत त्यांची. तुम्ही विचार करा. जी आई खूप प्रेमाने करणार आणि मुलं म्हणणार मग नंतर, "हो आई, तू किती चांगली आहेस." खरंच. पण मला ना तिथे लांब राहायचंय आणि नंतर आठवण पण नाही. कसं वाटेल? तसंच आहे. परी हे असो आता प्रस्तुत ठीक आहे, असू दे, जाऊ दे, असं म्हणतात कृष्ण. एके या परी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. हे जे दीक्षित आहेत, ज्यांनी दीक्षा घेतली आहे अभ्यास करायची वगैरे, ते मला पूजतात पण स्वर्ग मागतात. मग मीन पाविजे ऐसे जे पाप रूप पुण्यसे तेणे लाधलेनी सौरवसे स्वर्गा येती. ठीक आहे. मग त्यांना पुण्य मिळतं आणि ते स्वर्गाला जातात. जेथे अमरत्व हेची सिंहासन, अमरत्वचे सिंहासन असतं. तिकडे मरत नाही कोणी. ऐका, ते ऐकून असं वाटेल, मे बी थोड्या वेळ आपण स्वर्गात जाऊनच येऊ. असं इतकं सुंदर डिस्क्रिप्शन आहे. हे वाचताना म्हटलं, वाह! धिस इज रिअली ऑसम. आपल्याला डिझनीलँड आवडतं, तर हे तर काय. मग मी न पाविजे ऐसे जे पाप पुण्य पापरूप पुण्यासे तेणे लाधलीने सौरसे स्वर्गा येती. ऐका आता स्वर्गाचं डिस्क्रिप्शन. जेथे अमरत्व हे सिंहासन, अमरत्वाचं सिंहासन आहे. ऐरावता सारिखे वाहन, व्हाईट एलिफंट्स ऐरावत अशा आहेत, सगळे तिथे चालतायत. राजधानी भुवन अमरावती, अमरावती त्या राजधानीचं नाव आहे. हं? जे म्हणजे भुवन तिथे पॅलेस आहे मोठा. जेथे महासिद्धींची भांडारे, महासिद्धींचं भांडार आहे. काय पाहिजे? अणिमा, लघिमा, जे हवं ते आपण पटकन मोठे होऊ शकतो, छोटे होऊ शकतो. आपल्याला कसं ते गाडी दिसली मस्त, अरे ही गाडी मस्त आहे ना आपली. ड्रायव्हर असेल तर चेक मार्क. आपण म्हणू नको. म्हणजे खरंच बघा ना, आपल्याला काय असं तो अनुभव सुखाचा असतो ना. हां, देव वगैरे ठीक आहे, मला चांगलं आहे, पण हे मिळालं तर छान आहे ना. आणि हे मिळून मग मी देवाकडे जातो. मग हेच चुकी आहे. आपण खूप कन्व्हिनियंटली करतो ते. पण बघा, हा महासिद्धींचे भांडार आहे कुठे? स्वर्गात. अमृताची कोठारे, अमृताचे असे भरलेले कोठारे आहेत तिथे. टँक्स. जे गावी थिल्लर कामधेनूंची आणि कामधेनूंची अशी कळपं आहेत तिकडे अशी. सगळे असे कामधेनू चालले तिथे. गायी. जेथ बोळगे देवा पायिका, सैंध चिंतामणीची भूमिका. आणि तिकडे सगळे देव असतात उभे कामासाठी. देव, हां, देव. ए पवन देवा इथे. चल तिकडे वारा टाक ना. आणि चिंतामणी, जाईन चिंतामणीच्या भूमिका, जे मनातील ते होतं पूर्ण. विनोदवन वाटिका, सुरतरूंची आणि वेगवेगळी कल्पवृक्षाची वाटिका आहे आणि तिथे एंटरटेनमेंट आहे. आपण इथे छोटूस काहीतरी बाग असेल तर तिथे जातो रोज आपण फिरायला. किती छान आहे बाग. ते कल्पतरूंची बाग आहे. गंधर्व गात गाणी, आपण एखादं काय घेतो YouTube वर बघतो हे ते गाणी गंधर्व गातात. जेथ रंभे एशिया नाचणी रंभांसारखं नाचतात. आपण तर मूवी बघतोय, तर खऱ्या लाईव्ह परफॉर्मन्स. उर्वशी मुख्या विलासिनी अंतौरिया, उर्वशी सारखा रंभासारख्या. मदन वोळगे शेजार आणि सुंदर मदनांच्या सहवास आहे तिकडे शेजारी. जेथ चंद्र शिंपे सावरे, पवना ऐसे म्हणिया रे धावणे जेथ. चंद्र चांदणास शिंपतोय. ब्युटिफुल. पै बृहस्पती मुख्य आपण, बृहस्पती आहेत तिथे मुख्य जे आहेत.
ऐसे सरस्वती श्रियेचे ब्राह्मण. सरस्वती वगैरे पुस्तकं वाचतात आपल्यासाठी. ताटियाचे सुरगण विकार जेथ. लोकपाळ रांगेचे राऊतजिये पदवीचे उचैश्रवा खानचे खोळणीये. हे असो बहु ऐसे. जाऊ दे, ठीक आहे, खूप मी डिस्क्राईब करतोय, खूप आहे असं. भोग इंद्रा सुखा सरिसे. भोग आहेत तिथे इंद्रासुरा सारिखे. ते भोगी जती जव असे पुण्यलेशू. जोपर्यंत पुण्य आहे ना तोपर्यंत फुल एन्जॉय करतात ते, फुल. आपण जातो ना कधी कधी रिसॉर्ट मध्ये, मग नंतर 2 दिवसांनी रिसॉर्ट मधनं आलं, केवढूच आहे ना घर आपलं, असं वाटतं. तसंच ना, तर ते परमनंटच असेल रिसॉर्ट तर काय चांगला प्रॉब्लेम नाही, पण नंतर तोंड वाकडं करून यायचं, जायचं कशाला मग. मग तया पुण्याची पावटे सरे. पुण्य जेव्हा कमी होतं तेव्हा बघा काय होतं. सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग पुण्य संपलं ना की मृत्यू लोकाला येतात ते. जैसा वैश्य भोगी कवडावेचे मग दारही चेपून येतीयेचे. तैसे लाजिरवाणी दीक्षितांचे काय सांगो. ते म्हणतात जेव्हा त्यांच्याकडे पैसे असतात ना तेव्हा ते असे वैश्येकडे जातात पैसे देऊन खूप, पण पैसे संपल्यावर त्यांना ती वैश्या दारावर पण उभी नाही करत. अशी लाजिरवाणा परिस्थिती होते त्यांची. सो बेसिकली स्वर्गात ते असं ऐरावतीचं इथे गाणं हे सगळं ऐकत असतात, नंतर त्यांना दारावर पण नाही घेत कोणी स्वर्गाच्या. दॅट इज व्हॉट इज सेइंग. एतथितिया माते चुकले जिही पुण्य स्वर्गे कामिले तया अमरपण ते वावो झाले आता मृत्यू लोकू. तर ते मृत्यू लोकात आले. अगा स्वप्नी निधान फावे परिचेलिया हारपे आगवे. तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. तर हे जसं स्वप्नामध्ये आपण एन्जॉय करतो, नंतर कसं बाहेर आल्यावर कळतं स्वप्नामध्ये मी मोठा हिरो आहे असं आहे काय काय, नंतर बाहेर आल्या कोण विचारत पण नाही. तशी परिस्थिती असते ना, तसं होतं. स्वर्गामध्ये एन्जॉय करतात पण ते पुण्य कमी झालं की खाली. अर्जुना वेदू जरी जाहला तरी माते नेणता वाया गेला. जरी त्याला वेदांचं अध्ययन केलं पण तो मला नाही ओळखू शकला. कणू सांडून उपणीला कोंडा जैसा. जसं कणीस सोडून म्हणजे गहू सोडून तो कोंडा खातो. म्हणून मज एके विण हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणोनी काही नेण. तू सुखिया होसी. म्हणून मला जाणूनच सुखी होऊ शकतो तो. तर नो. पै सर्व भावेसी उखिते. आता म्हणजे कसा तो मला, हाऊ ही शुड नो मी. आणि मग आता ज्यांनी वेदांचं अध्ययन करून सगळी कर्म व्यवस्थित करून काय होतं, ते पुण्य पापा ते स्वर्गामध्ये जातात. शुद्ध पुण्य असेल तर त्यांना ते आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. बरोबर आहे ना. तर ह्याच्यामध्ये आता ते सांगतात की कशा प्रकारे माझं ज्ञान होऊ शकतं शुद्ध पुण्य. आणि मग मी काय करतो. हा खूप सुंदर श्लोक आहे, मी संस्कृतचा पण वाचतो. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याच्यावरच पै सर्व भावेसी उखिते जेवो पिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. कसा असतो तो. अनन्यश्चिंतयन्तो माम. अनन्य
न अन्य, कोणी दुसरं नाही. कसं असतं ते, त्याचं चित्त जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. जसं गर्भातलं बाळ असतं, त्याला आईशिवाय दुसरं कोणीच नसतं आणि तो सगळं डिपेंडंट असतो आईवर. आई जे ऐकेल ते ऐकतो, आई जे बोलेल completely. There is no his will. He's inside and just dependent completely on mother in that sense. तशी असायला पाहिजे अनन्यता. आणि दुसरं म्हणजे अनन्यता एकच असतं ते, दुसरं नसतंच. इट इज नॉट सेपरेट ना. तैसा मी वाचूनी काही आणिक गोमटेची नाही, मजची नाम पाही जिणे या ठेविले. त्याला सगळीकडे मीच हवा असतो. ऐसे अनन्य गतिके चित्ते, अनन्य गतिके चित्ते, अनन्य गतिके, जे अनन्यतेसाठी गेले जे चित्त, खऱ्या प्रेमात होतं अनन्यता. चिंतिता साते माते, जे उपासती तया ते मीची सेवी. जर चित्ता ते माते, जर खरंच असेल असं चित्त त्यांचं अनन्य गतिके, ते उपासतात मला आणि मी त्यांची सेवा करतो. आपल्याला काय वाटतं, आपण देवाची सेवा करतो, आपली काय स्थिती, आणि आपण देवाची सेवा करतो. कॅन वी रिअली सर्व हिम? आपण कुठे गेलो मठात, सेवा केली, मोठे मोठे बोलायचे शब्द, ते उपासती त्या ते मीची सेवी, ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयाची चिंतावणी मजची पडली. तर ते जर त्यांनी असं केलं ना, तर त्यांची जी सगळी चिंता आहे ना, ती माझीच होते. मग माझी ती रेस्पॉन्सिबिलिटी, इट्स माय रेस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ हिम. मग तीही जे जे करावे ते माझची पडली आघवे. मग ते जे जे करतात ना, ते मलाच करायला लागतं सगळं. ते माझं कर्तव्य होऊन जातं. ते म्हणतात तुम्हाला आता सगळं देव करतो तसं तसं. मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे, जैशी अजात पक्षांचे जीवे पक्षिणी जिये. जशी लहान बाळं असतात पक्ष्यांची, त्यांना सगळं मोठा तो पक्षी असतो, आई पक्षी असते, ते आणून देते, ते फक्त तोच उघडतात. तसं तसं करतो. म्हणजे काय म्हणतात ते, इट्स बीन ब्रॉट टू युअर प्लॅटर. यु नो ऍक्च्युली, जर तुम्ही वेगवेगळे मॉडर्न गुरुज वगैरे जे बोलतात ना, युनिवर्स सर्व्स यू, इट इज लाईक दिस. बट वी हॅव टू सरेंडर टू द युनिवर्स टू सर्व अस. And we don't surrender so that it can serve us. Out of love, it serves us. It has always been serving us. काय 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 कमी आपली सेवा होते? वारा येतो, पाणी येतं, सूर्यप्रकाश देतो. असं खाली गेलं की धन दिलं की आपल्याला अन्न येतं घरात. काय कमी सेवा चालली आपली? सगळी आपली सेवा चालली सतत. पृथ्वी, वारा, जल, अग्नी, आकाश, सगळे सेवा करतायत, पण आपल्याला ते दिसत नाही. आपल्याला काय त्यांनी अजून कशी सेवा केली पाहिजे ह्याच्याबद्दल आपण लेक्चर देतो. आपुली तहान भूक नेणे, तानया निकेते माऊलीसीची करणे, तैसे अनुसरले ते मज प्राणे, तयांचे सर्व करी मी. जसं तान्हया असं लहान बाळ असतं, त्याचं आई सगळं करते, सर्व तसा मी करतो सगळं माऊली सारखं. सगळं करते ना ती. मोठे असं नाही आता 8 to 5 करणार मी, असं नाही ना करत ती, कंटिन्युअसली करते. तया माझी सायुज्याची चाड,
तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. ते म्हणतात की नाही मला सायुज्य, सायुज्य म्हणजे एक क्रमगती असते. सायुज्य म्हणजे जे जे जीव आहेत त्यांना सायुज्य गती हवी असते म्हणजे ते देवांजवळच राहतात. हे एक आहे वेगळा सेक्शन आहे, पण वी आर नॉट गेटिंग इंटू इट. मग त्यांना जर सायुज्य गती हवी असेल, तर मी त्यांना सायुज्य गती देतो. जर त्यांना सेवा करायची असेल, तर मी त्यांना थोडं सेवाचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी त्यांना इन्क्लूड करतो, असं. ऐसे मनी जो जो धरती भाव, तो पुढा पुढा लागो, तया देवो. जे जे मनात भाव धरतात ते मी त्यांना देतो. आणि दिदलियाचा निर्वाहो तोही मीची करी. हा योगक्षेमो आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा. अरे त्यांचा योग आणि क्षेम माझ्यावरच जबाबदारी असते रे अर्जुना. जयांची सर्व भावा आश्रयो मी, ज्यांनी माझ्या अंडर आश्रय घेतलाय त्यांना मी ते करायला माझं काम आहे रे बाबा, असं. आता आणि काही संप्रदाये, परिमाते नेणती समवाये, जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजती. आणि वेगवेगळ्या संप्रदायात ते ते अग्नी, इंद्र, सोम ह्यांची पूजा करतात. तेही कीरमातेची होये, काजे हे आगवे मीची आहे, परी ते भजती उदरी नभे विषम पडे. पाहे पाशाखा पल्लव रुखाचे, एकाय नवती एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळाची खापे. का दहाई इंद्रिया आहाती, ये जरी एकची देहाची होती, आणि ही सेवली विषयो जाती, एकाची ठाई. तरी करोनी रससोय बरवी, कानिकेवी भरावी, फुले आणोनी बांधावी डोळा केवी. तेथे रसू तो मुखेचा सेवावा, परमळ तो घ्राणीच घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. अमेझिंग. इसे की आपल्याला 10 इंद्रिय आहेत. पण आपण काय जिभेवर आपण साउंड टाकतो का? आणि कानामध्ये आपण काय जेव्हा वास घ्यायला इथे कानात हे करतो का? नाही. रसमुखेची सेवावा, परिमळू घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. मी ओरिजिनल म्हणजे जो मी आहे त्यालाच समजून तुम्ही त्याला काय ऑफर करायला आवडतं ते द्या तुम्ही त्याला. उगीच काहीतरी उलटं-सुलटं नका करू. ये रमाते नेणोनी भजन, तेवायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. इट इज सच अ ब्युटिफुल लाईन. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान. कर्म करा तुम्ही, पण त्याचे डोळे ज्ञान पाहिजे. सच अन इन्साइटफुल स्टेटमेंट. कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. तरच तुमचं जे कर्म आहे ते निर्दोष होईल आणि शुद्ध पुण्य होईल. ज्ञानाचे डोळ्यांनीच कर्म करा. कर्म तर करणारच आपण. कर्माचे डोळे ज्ञान. एरवी पाहे पंडुसुता, या यज्ञे पहारा समजता, मी वाचून भोगता कवणू आहे. मी सकळा यज्ञांचा आदी, आणि यजना या मीची अवधी, की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पितरो उद्देशे, माझे मज देती तैसे, परी आनानी भावी. म्हणून ते पार्था मातेन पवतीची सर्वता, मग मनी वाहिली जे आसा ते आले. ते काय करतात हे पंडूसुता, ते ते
मला सोडून आता फॉर एक्झाम्पल गंगेचं पाणी घेतात, पण ते गंगेला अर्पण न करता ते कुठल्यातरी देवतांना अर्पण करतात. फॉर एक्झाम्पल. तर ते जे त्यांचं मनातलं इंटेन्शन आहे ना, मनातली भावना आहे त्याप्रमाणे त्याला पोहोचतं. म्हणजे देव आणि पितरांसाठी जर त्यांनी ते दिलं, तर ते देव आणि पितरांना पोहोचतं. पण ज्ञानाने जर त्यांना माहिती आहे, की हे देव आणि पितर पण तेच आहेत आणि त्या भावनेने दिलं, तर मग ते बरोबर आपलं अ, प्रकृतीसाठी जे करायचंय वेगवेगळ्या तऱ्हांसाठी पण ज्ञानाच्या डोळ्यांनी केल्यामुळे ते त्यात आपल्याला माहिती की हे देव-पितर पण अ, त्याचंच अंश आहेत असं. म्हणून काय होतं, जर त्यांना हे ज्ञान नसेल, की हे सगळं मी आहे, तर मग ते जसं-जसं ज्या उद्देशाने करतात तेवढंच लिमिटेड उद्देश त्यांना मिळतं. दॅट इस द मीनिंग. करू नका असं नाही. नाहीतर काय भीती. जसे काय सगळे देव यांना ओरडायलाच बसलेत तिकडे. दॅट इज अज्ञान. हे करू नका असं नाही. पण त्याच्या मागे काय आहे? दॅट इज इम्पॉर्टंट. कर्माचं जे आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे. देव, पितर, ऋण आपलेच दिलेच पाहिजेत. पण ते ऋण म्हणून द्या आणि त्याच्या मागे काय आहे ते डोळसपणे पहा. मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहणी ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. मन, वाचा आणि कर हात जे नेहमी देवांचं भजन करतात. भजन म्हणजे काय? असं नुसतं भजन नाही. भजन म्हणजे काय? भज सेवायाम. दिस इज दी verbal root for bhaja in Sanskrit. भज सेवायाम. बेसिकली सेवनम. सेवनम म्हणजे यू ऑफर. भजन म्हणजे ऑफरिंग. सो बेसिकली तुम्ही मनानी, वाचेनी आणि हातानी त्याच्यासाठी कर्म करत असतात. त्याचं नाव, त्याचं मनात लक्षात येऊन. त्याची सृष्टी आहे, सगळं तोच आहे, ह्या भावनेने जो करतो, त्याचं शरीर गेल्यावर काय होणार? तो तिकडे माझ्याबरोबरच येणार ना परत. कारण तो ऑल द टाईम ही हॅज दिस थॉट्स. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरिली यातया ते पितृत्ववरी. पण जो खूप पितरांचं करतो आणि सतत पितरांची व्रत करतो, तो माणूस गेल्यावर तो पितृलोकी जातो. का क्षुद्र देवतादी भूते तियेची जयांची परमदैवते. किंवा हे देवताज आहेत वेगवेगळे, त्यांना जर त्यांचं जर तो सतत स्मरण करत असेल, तर देह ठेवल्यावर तो देवलोकात जातो. जी अभिचारिका तया ते उपासली किंवा अभिचारिका तया ते उपासली. जर उपासना केली त्या देवतांची तर. तया देहांची जीवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली. एव संकल्पवशे फळली कर्मे तया. किंवा काही जण भूत आणि अशी प्रेतांची उपासना करतात. मग ते त्या लोकात जातात. कारण ते त्यांच्याच थॉट्स मध्ये असतात, त्यांचीच उपासना करतात. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट यू थिंक. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट यू से. Because it shows your attitude, it shows the fabric, it shows your belief system, it shows your convictions. Everything that you say. एक एक शब्द काढताना विचार करा. किंवा मराठीत म्हण आहे ना, उचलली जीभ लावली टाळ्याला. ऐकत असते प्रकृती आणि ती तुम्हाला द्यायला बसली आहे. खूप टेन्शन येतं बोललं किती टेन्शन आणून देईल. टेन्शन पाहिजे, टेन्शन पाहिजे, चला चला द्याऊया. नुसतं खोटं खोटं नाही बोलायचं. मला आता टेन्शन नाही, टेन्शन नाही. खरं ते कन्व्हिक्शन पाहिजे मनात. नंतर मनात काय
बोलायचं काय मी खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे आणि ₹5 गेले की रडत बसायचं. दॅट इज नॉट कन्व्हिक्शन. का मेडिटेशन करा किंवा काही करा. मनातली जर भावना जर क्लिअर नसेल ना, प्रकृती जे तुम्ही बोलता, ज्या तुमच्या भावना आहेत, ते खूप तुम्हीच प्रकृती आहात. खूप महत्वाचं आहे. अशुद्र बु शूद्र बुद्धी असेल तर शूद्रता मिळेल. अक्षुद्र बुद्धी ठेवा, अबंडन्स मिळेल. मनात पाहिजे आणि. मग मीची डोळा देखिला, जीही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला, वानिला वाचा, सर्वांगा सर्व ठाई, मीची नमस्करिला जीही, दान पुण्यादिके जे काही, ते माझिया मीची मोहरा. मीच सगळीकडे. जीही मातेची अध्ययन केले, जे सगळे मलाच बघतात ते माझ्याकडेच येतात ते होतं. जीही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची धाले, जयांचे जीवित्व जोडले, मजची लागे, जे अहंकार वाहत अंगी, आम्ही हरिचे भूषवया लागी, जे लोभिये एकाची जगी, माझेनी लोभे. जे नेहमी माझं अध्ययन करतात आणि त्यांना एकच अहंकार असतो की मी ह्या देवाचा डिसायपल आहे. तो अहंकार असतो त्यांना आणि ते लोभानी एकच मागतात जगात, मी. त्याचा लोभ असतो त्यांना, त्याचा अहंकार असतो. जे माझेनी कामे सकाम, त्यांच्यासाठी काम का असे, इच्छा का असे मनात, माझ्यासाठी. दे वॉन्ट them to be close to him. Him means the परमात्मा. जे माझेनी प्रेमे सप्रेम, त्यांचं खूप प्रेम असतं माझ्या. जे माझिया भुली संभ्रम, नेणती लोक, जयांची जाणती जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे निमंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज, ते मरणा एलीच कडे, मज मिळवणी गेली पुढे, मग मरणी आणि किकडे, जातील केवी. आता ते जिवंत असतानाच असं असतं त्यांची स्थिती, तर मरणानंतर कुठे जातील ते? स्वर्गाची म्हणून म्हटलं ना, तुम्ही जे मनात आणता ना ते मिळतं. स्वर्ग पाहिजे, स्वर्ग मिळेल. खूप इम्पॉर्टंट आहे. जातील मग जर आयुष्यभर जर माझी त्यांनी प्रार्थना केली तर कुठे जातील ते दुसरीकडे? मरणानंतर माझ्याकडेच जातील. म्हणून मद्याजी जे जाहले, ते माझी सायुज्या आले, जिही उपचार मिशे दिधले, आपण पे मज पै अर्जुना माझ्या ठाई, आपण पे विण सौरसू नाही, मी उपचारे कवणाई ना कळेगा. म्हणून अर्जुना, आपण वेसी सौरसू नाही, मी उपचार कवणाही ना कळू का. म्हणजे जर जर तो माझ्या स्थायी सतत त्याने माझी प्रार्थना केली तर दुसरीकडे त्याला काही शक्यच नाही. दुसरं काय प्रॉब्लेम म्हणजे तो दुसरीकडे जाऊच शकत नाही. तो माझ्या स्थायी येणार. हेथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीच नव्हे. आणि जो बोलतो की मला समजलं, आणि जो मिरवतो की मला प्राप्ती झाली देवाची, किंवा तो म्हणतो यज्ञादि तप हे करून मला सगळं मिळालंय, अथवा यज्ञादि किरीटी का तपे, हनजे हुटी ते तृणा एकासाठी न सरे एथ, पाहे पा जाणीवे चुनी बळे, कोणी वेदा पासुनी असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे, बोलके आठी
तोई अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, येत सनकादिक वेडे पिसे जाहले. जर असं कोणी म्हणत जा मला कळलंय सगळं, तप वगैरे करून मला असं कळलंय, तर ते म्हणतात जे जो शेषही बोलू शकला नाही, जो वेदही बोलू शकला नाहीये, पण हे म्हणतात ह्यांना कळलंय. ते अंथरुणाच्या खाली असे दडून बसल्यासारखे असतात आणि नेती नेती म्हणून बहुडे एक जे सनकादिक जे ऋषी होती ते वेडे झाले, वेडे पिसे झाले, तेही नाही डिस्क्राईब करू शकले. तर ही माणसं काय सांगतात मला समजलं सगळं मी सांगतो तुम्हाला. महती सांगतात ज्ञानाची. करिता तापसांची कडसणी कवणू जवळ ठेवी शूळ पाणी, तोही अभिमानू सांडूनी पायवणी माथा वाहे, ना तरी आथिले पण सरिसी कवणी आहे लक्ष्मी येसी, श्रिये सारखिया दासी घरी जी येते, तिया खेळता करीती घरकुली, तया नाम अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची, तिया नावडोनी जेव्हा मोडिती, तेव्हा महेंद्राचे रंक होती, तिया झाडा जेवते पाहती ते कल्पवृक्ष, ऐसे जियाच्या जवळिका, सामर्थ्य घरीच्या पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका, ते मनेची येथ, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाईच्या देवा, पात्र जाहली. जी लक्ष्मी आहे तिच्या घरी श्रिये सारख्या दासी आहेत घरी. लक्ष्मी प्लेजर श्रेयसा श्रेयस प्रेयसासारख्या दासी आहेत तिच्या घरी. खेळतात त्या घरी भातुकली एवढी आहेत त्यांच्याकडे ऐश्वर्य, पण ती पण अभिमान सांडून माझे पाय चेपते. एवढं महत्व आहे माझं. तुम्ही त्याच्या मागचा इंटेन्शन समजा की इट इज दी हायेस्ट असं. म्हणून थोरपणा परांची सांडिजे, येथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जय जगा धाकुटे होईजे, ते जवळी कमाजी. काय सुंदर आहेत. म्हणून थोरपणा परांची सांडिजे, थोरपणा मी मोठा आहे हे सोडा. येथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे, विसरा व्युत्पत्ती, हे माझ्यापासून निर्माण झालं, हे असं केलंय तसं केलंय. मी म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो म्हणतो ना मी हे केलंय ते केलंय. सांडिजे विसरिजे, जय जगा धाकुटे होईजे, तै जवळी कमाजी. जे धाकुटे छोटे आहेत ना त्यांनी ना जवळी का माझी. म्हणून का असं म्हणजे हे म्हणतायत कृष्ण. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर. ऐरावती म्हणजे जे हत्ती आहेत त्यांच्यावर ऐरावत, त्यांच्यावर रत्न आहेत थोर. ऐरावती रत्न थोर, ऐरावती रत्न थोर. विसरलो आता मी, पण ऐरावती रत्न थोर तैसे. पण त्या अभंगामध्ये पुढे काय आहे की त्याच्यावर जो माहूत असतो बसलेला तो त्याला असा दाबून मारत असतो ऐरावतला. म्हणजे तर ज्याचे अंगी मोठे पण, ज्याचे अंगी मोठे पण, तया यातना कठीण, ज्याचे अंगी मोठे पण, त्यासी यातना कठीण, लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. जागा जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाची. सगळे संत एकच सांगतात. अगा सहस्त्र किरणांची ये दिठी, अगा सहस्त्र किरणांची ये दिठी, पुढा चंद्रुप ही लोपे किरीटी, तेथ खद्योतगा हुटहुटी, आपुलेनी तेजे, तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेथ शंभूचे ही तपन पुरे, तेथ येर प्राकृत हे दरे, केवी जाणू लोहे. अरे शंभूचा पण तप कमी पुराण नाही पडत, लक्ष्मीचं पण थोरपण इथे सरत. तर इथे म्हणजे जे प्राकृत आपले जे देह आहेत, प्राकृत म्हणजे साधारण, त्यांचे काय या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरिजे, संपत्ती मधु सांडिजे कुरवंडी करुणी. संपत्तीचा मद असतो ना, मी अमेरिकेत आहे, माझ्याकडे एवढं आहे, मी दादरला राहतो, मी असं, त्याचा गर्व असतो ना, तो सोडून दे. मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे. निस्सीम भावाने तू अर्पण कर मला. फळ आवडे तैसे भलतयाचे हो, फळ दे मला. असं नाही की तू 5 लाखाचा हारच घातला पाहिजे मला. भक्तू माझियाकडे दावी, आणि मा दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता सेवी आदरेशी. भक्त आहे ना, भक्तू, तो माझ्याशी दोन्ही हात धरून ओढतो मला, आणि मग ते फळ आहे ना, ते देठासकट खातो मी, कारण इतकं ते प्रेम करतोय तो माझ्यावर. देठून फेडिता सेवी आदरेशी, भक्तीचे निनावे, फूल एकमज द्यावे. भक्तीने मला एक फूल दिलं तरी चालेल, ते लेखे तरी म्या तुरंबावे परी मुखीची घाली. मी खाईन सुद्धा ते, म्हणजे मला ते तू आहार म्हणून दिलास तरी. हे असो काय सी फुले, पानाची एक आवडे ते जाहले, ते साजूकही न हो सुकले भलतैसी. पान जरी दिलं सुकलेलं तरी पण मी ते खाईन, चांगलं आहे म्हणून. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे, तैसेसी पत्रची परी तेणी सुखे, आरोगू लागे. अथवा ऐसे ही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाचे तवे साकडे नव्हेल की. जाऊ दे, पान पण नाही तो पाणी आहे ना, ठीक आहे, पाणी जरी दिलं ना तरी चालेल. ते भलतेच निमाले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्वे करुणी अर्पिले, जेणे मज तेणे वैकुंठापासून विशाळे, मज लागे केली राऊळे. जर त्याने प्रेमाने दिलं ना, तर मला ते वैकुंठापेक्षा पण मोठं वाटतं, त्यांनी जे केलेलं असतं ना देऊळ मनात ते. कौस्तुभाहुनी निर्मळे, लेणी दिदली. कौस्तुभापेक्षा वेगळी दागिने दिल्यासारखं. दुधाची शेजारे, क्षीराभीसी ऐसी मनोहरे, मज लागी अपारे सृजली तेणी. कर्पूर चंदन अगरू, ऐसिया सुगंधाचा महामेरू. कर्पूर चंदन अगरू याचा सुगंधाचा महामेरू. मज हाती लाविला दिन करू, दीपमाळे हातात मला सूर्य दिल्यासारखा. गरुडा सारिखी वाहने, मज सुरतरूंची उद्याने, कामधेनूंची गोधने, अर्पिली तेणे. म्हणजे साधं पाणी दिलं तरी मला असं वाटतं एवढं सगळं दिलं तरी. मज अमृताहुनी सुरसे, बोनी वोगारीला बहुवसे, भक्तांचेनी उदकलशे, परी तोषे गा. त्यांच्या उदक पाण्याने मी तोषतो, संतोषतो, परितोषतो. हे सांगावे काय किरीटी, तुम्हीच देखलिया आपल्या दिठी, मी समुदायाची सोडी गाठी, पावया लागी पै भक्ती एकी मी जाणे, तेत साने थोर न म्हणे. भक्ती बघतो मी,
ते थोर आणि साने, मोठा आणि छोटा बघत नाही. आम्ही भावाचे पाहुणे, भलते या, मी भावाचा पाहुणा आहे. जिथे भाव आहे तिथे मी जातो. येर पत्र पुष्प फळ, ते भजावयामस मीस केवळ, वाचुनी आमचा लागे निष्कळ. भक्ती तत्व पाहिजे फक्त. म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते. मला विसरू नकोस मनात. जे जे काही करीसी, जे जे करशील ते, का भोगान भोगिसी, भोग आणि भोगिसी, अथवा यज्ञी यजिसी, नानाविधी यज्ञ केलास, आणि तू यज्ञी आहेस, ते सर नानाविधी केलास. ना तरी पत्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने. तू काही गोष्टी देतोस किंवा सेवकांना त्यांचं जीवन साठी पगार देतोस. तपादी साधने व्रती करीशी, म्हणजे तू जे करतो तप व्रत वगैरे, ते क्रियेचा आता आगवे, ह्या सगळ्या क्रिया जे जैसे निपजेल स्वभावे, जे तुझ्या स्वभावाप्रमाणे असेल तू ते करतोस. ते भावना करोनी करावे माझिया मोहरा, ते भावनेनी माझ्याच कडे अर्पण करतोय असं कर. परी सर्वथा आपुले जीवी, सर्वथा आपुले जीवी, केलियाची से काहीची न उरवी. नौरवी, मी केलंय असं नको करू. मी देतोय हे, मी असं करतोय, मी प्रेम करतोय. ऐसी धोनी कर्म द्यावी माझ्या हाती. लास्ट ओळी परत बोलतो. परी सर्वता आपुले जीवी, केलियाची से काहीची न उरवी. ऐसी धुओनी कर्म द्यावी माझिया हाती. आपण काही देतो देवाला तर शुद्ध करून देतो ना, आणि शुद्ध शुद्ध कर्म केलं की शुद्ध पुण्य मिळतं, आणि शुद्ध पुण्य केलं की तो प्राप्त होतो. कर्म हेतू, फळाची अपेक्षा न ठेवणं, आणि ही अशी भक्ती करणं काही वेगळं आहे का? नाही. परत एकदा बोलतो. परी सर्वथा आपुले जीवी, केलियाची से काहीच न उरवी. ऐसे धुओनी कर्मे द्यावी माझिया हाती. डोळे बंद करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरि ओम.